कॉलिंगची कॉलिंगची तुम्हाला थोडीशी माहिती देतोय. दोन्ही कॅप्टनच्या माहितीसाठी आवश्यक आहे. कारण आपण पाहतात ही ट्रॉफी जी आहे शाहिद खान प्रेझेंट एकता ट्रॉफी एक बाजू आहे आणि दुसरी बाजू त्याला जबरदस्त साथ मिळाली ती फ्रेंड्स ग्रुप. तर दुसरी बाजू असणार आहे फ्रेंड्स ग्रुप आणि एक बाजू एकता ट्रॉफी. 5 ओव्हरचा सामना होईल. 5 ओव्हर का मॅच रहेगा. आमचे तिन्ही मान्यवर सर्वप्रथम या ठिकाणी हात यांचा तिन्ही मान्यवरांचा हात या ठिकाणी असेल. यस, तिन्ही मान्यवर आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत टॉस होईल. कॉलिंग कोण करणार आहे? यस, धनेश शिलोंग कुक्षे संघाचे कॅप्टन. काय कॉलिंग असणार आहे? एकता ट्रॉफी. मात्र आलेले फ्रेंड्स ग्रुप. तिन्ही मान्यवरांचं पुन्हा एकदा मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. कारण आपण टॉस बॉक्समध्ये आलात त्याबद्दल आमचं विशेष पुन्हा एकदा आभार. आणि आपणास विनंती असणार आहे की पुन्हा आमच्या मान्यवर कक्षामध्ये VIP कक्षामध्ये आपण स्थानापन्न व्हायचं आहे. राहुल चंदे साहेब खूप खूप आपलं आभार आहे. कक्षामध्ये आले हरी साहेब मला ॲडव्होकेट साहेब सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत. यस, नाणेफेक जिंकलेली आहे. स्पर्धा आपण कित्येक पाहतोय. बिल्कुल सर, यहाँ पर देखिए जिस तरह से ओपनिंग सेरेमनी हुई बहुत ही बेहतरीन। जो हमारे आज के मुख्य अतिथि रहते उनके शुभ हाथों से ओपनिंग सेरेमनी हुई और अभी अभी यहाँ पर पहले मैच का टॉस भी हुआ और टॉस को जीता है जय गणेश वफाले के कैप्टन ने। आप यहाँ पर जिस तरह से यहाँ पर आप देख रहे हैं कि ये क्लाइमेट है और जिस तरह से ग्राउंड को सजाया गया है, एकता ट्रॉफी शाहिद खान प्रेसिडेंट, क्या कहेंगे? पहले तो बताएं किस टूर्नामेंट के बारे में। शाहिद खानबद्दल बोललं गेलं तर नेहमी चांगलं त्यांचं ऑर्गनाइज असतं आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी अति सुंदर केलेलं आहे. आणि त्यांना नेहमी माझं सहकार्य असतं की तुम्ही ज्या टुर्नामेंट खेळता एकदम अतिशय डिसिप्लिन असतो आणि शिस्तबद्ध संघांना खेळता संधी मिळते. कमीत कमी संघ असतात आणि चांगले चांगले टुर्नामेंट खेळायला इथे मजा येते. बिल्कुल, जिस तरह से हम देख रहे हैं ग्राउंड बहुत ही बेहतरीन यहाँ पर सजाया गया, हर चीज़ की फैसिलिटी है और हर साल ये टूर्नामेंट एकता ट्रॉफी शाहिद खान लेकर आते हैं। बहुत बेहतरीन टूर्नामेंट, पहला मुकाबला खेलने जा रहे हैं आप, पहले मुकाबले के लिए क्या गेम प्लान रहेगा आपका? गेम प्लॅनचं काय नसतं. ज्यावेळेला ग्राउंडवर आपण होतो सर्वांनी 100% देण्याचा प्रयत्न करायला लागतो. कारण 5 ओव्हरची मॅच आहे. PTCमध्ये बघितलं कवचित एकदा 5 ओव्हरच्या मॅची होतात. एक तर शाहिद खानची पहिली ट्रॉफी असते. परंतु यावर्षी थोडी कुठे लेट झाली, परंतु चांगलं नियोजन केलेलं आहे आणि त्याला माझा धन्यवाद करतो. कारण की ते आम्हाला ॲडजस्ट केलं आज. कारण की आमची उद्या काही कारणास्तव आम्ही देवाला भेटीला चाललो आहे आणि त्यांना आज ॲडजस्ट त्याबद्दल धन्यवाद त्याचे. एकता ट्रॉफी का पहला मैच आप खेल रहे हैं, पहला टॉस भी आपने जीता, टॉस जीत कर क्या करने जा रहे हो? फील्डिंग. कसं वाटलं? मी तर म्हणेन की बेस्ट टुर्नामेंट, बेस्ट फ्रेंड सर्कल ग्रुप, त्याचबरोबर बेस्ट क्रिकेटर शाहिद खान. काय म्हणणार आहात? बेस्ट शाहिद खान तर प्रत्येक वर्षी बेस्टच असतो ना. यावर्षी तर असं वाटत नाही का टोलनाक्याचा हा ग्राउंड, आम्ही नाव दिलं याला का टोलनाका ग्राउंड, पण असं वाटत नाही इथं आल्यावर का तो ग्राउंड आहे. एवढं त्याचं म्हणजे सुंदर आयोजन केलं आहे, स्टँड वगैरे आहेत. आणि शाहिद भाई बोलला तर त्याच्यासारखी टुर्नामेंट पडग्यामध्ये खूप कमी होते आणि नाईट टुर्नामेंटचा करणं पण सोपी गोष्ट नाही. आणि तो प्रत्येक वर्षी नाईट टुर्नामेंट करतो. प्रत्येक सामना डिसिप्लिन असतं. 5 ओव्हर गेम असतं. 5 ओव्हर बोलला तर प्रत्येक संघाचा क्रिकेट निघून येतं, दिसून येतं. तो शाहिदबद्दल बोलायला गेलो ना तर खूप कमी आहे, पण तो PTCमध्ये आहे ना खूप चांगला क्रिकेट घेऊन येतो दरवर्षी. बेस्ट वर्सेस बेस्ट असं मी म्हणेन. नो डाऊट आहे PTC मधल्या इतर संघाला मी कमी लेखत नाही, पण वाफाले आणि कुकसे ही फार मोठी नावं आहेत. सुरुवातीला तुम्हाला बॅटिंग करायची आहे. 5 षटकामध्ये किती धावांपर्यंत पोहोचलात तर कदाचित तुम्ही विजयापर्यंत पोहोचू शकाल, प्रेशर बिल्डअप करू शकाल. सर हा ग्राउंड बोलला तर इथे 80 धावा पण सेफ नाही, तरी पण आम्ही 50+ जाण्याचा प्रयत्न करू आणि ते डिफेंड करण्याचा प्रयत्न करू. इनिशियल ओव्हरमध्ये कुठले बॅटर ज्यांच्याकडनं खूप अपेक्षा असतील, जे तुम्हाला चांगली सुरुवात करून देतील? प्रेम आणि बंटी. तुमच्या संघासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, शाहिद खान प्रेझेंट एकता ट्रॉफी 2026 या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. त्यानंतर उद्घाटनपर मॅच जी होणार आहे त्याची नाणेफेकसुद्धा झालेली आहे आणि नाणेफेक जिंकून जय गणेश वाफाले 20 संघ कॅप्टनने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि कुकसे संघाला, धनेश शिलोंग कुकसे संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. दोन्ही संघाच्या पाठीराख्यांना अर्थात ऑर्गनायझिंग कमिटी, फ्रेंड्स ग्रुप, त्याचबरोबर याचे प्रमुख शाहिद खान यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट.
आपण लगेच मॅचला सुरुवात करूया. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण जाणार आहोत. त्या ठिकाणी आमचे दोन्हीही दिग्गज समालोचक आहेत. एक तर कॉम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाळ असतील, त्यांच्यासोबत युवा आणि प्रतिभावान समालोचक समीर ठाकरे यांच्या माध्यमातून आपण या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. दोन्ही कॉमेंटेटर कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज झाले आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. आज या स्पर्धेसाठी आमची पंच कमिटी सुद्धा दिग्गज पंच सुद्धा आहेत. म्हणजे एव्हरीथिंग इज बेस्ट. कुठेही पहा तुम्ही, स्पर्धा बेस्ट आहे, आयोजक बेस्ट, शाहिद खान इज बेस्ट. सगळं काही, कारण वाटत नाही हे मैदान असं सजवलेलं आहे. टोल नाक्याचं मैदान म्हणून ज्या मैदानाचा उल्लेख केला जातो, एक क्षणभर मी जेव्हा प्रवेश केला तेव्हा क्षणभर वाटलं नाही हे मैदान. खूपच चांगलं आयोजन आणि खूपच चांगली स्पर्धा बघायला मिळणार आहे. खरं तर दोन्ही पंच मैदानात जात आहेत या स्पर्धेसाठी. खास करून पंच शकील कुटी, गोकुलदास पाटील, रमेश रईस आणि कडक आणि डिसिप्लिन पंच परेश महाजन असे 4 नामांकित पंच या स्पर्धेमध्ये पंच म्हणून कामगिरी करतील. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू डॉक्टर मोरेश्वर गवळी सर, महाराष्ट्राचा बुलंद आवाज. आणि सोबतच मजर खान यांना तुम्ही टॉस बॉक्समध्ये बघितलं. परंतु आता सामना इथे सुरू होतोय आणि फक्त 1 मिनिटाची वेळ आता आमच्या आयोजकांनी तुम्हाला दिलेली आहे. वाफाळे बी संघ, आपण 1 मिनिटाच्या आत जर क्षेत्ररक्षण लावलं नाही तर 3 धावांची पेनल्टी तुमच्या टीमला दिली जाणार आहे, याची नोंद घ्या. पहिला सामना उद्घाटनीय सामना तुम्ही पाहणार आहात. वाफाळे बीच्या विपक्षामध्ये धनेश इलेव्हन कुकसे, आणि जेथे टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला. अतिशय रॉयल उद्घाटन सोहळा आपण या स्पर्धेचा पाहिला. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो. बघा, 1 मिनिटाच्या आत जर क्षेत्ररक्षण या ठिकाणी लावलं नाहीत तर 3 धावांची पेनल्टी वाफाले बी संघ तुम्हाला दिली जाईल. आयोजकांनी नुकतीच आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवलेली आहे. शाहिद खान प्रेझेंट एकता ट्रॉफी 2026. चेक. हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो चेक. चेक. हॅलो 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 चेक. हॅलो. सन्माननीय राहुल दादा चंदे यांच्या शुभासे आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न केला आणि नक्कीच ते पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आपल्यासोबत जोडले जातील. मित्रांनो, तब्बल 1 लाख रुपये प्रथम पारितोषिक ग्रामीणच्या फायनल टीमसाठी या ठिकाणी राहुल दादा चंदे, विष्णुदादा चंदे त्यांच्या परिवाराकडून एकता ट्रॉफीमध्ये लाभलेल्या त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. आणि या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपला आम्ही पुनश्च एकदा शतश आभार व्यक्त करतोय. प्रिन्स मूव्हीज टेक्निकल टीम आता सज्ज झालेले आहे आणि एकता ट्रॉफी 2026 पडगा PTC पडगा टेनिस क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे बघितलं जातं. डॉक्टर गवळी सर अगदी उद्घाटन सोहळ्याप्रसंगी या स्पर्धेसाठी आले आणि पुन्हा ते जॉईन होतील आपल्यासोबत. आणि त्याचबरोबर मी संपूर्ण आयोजकांचा देखील मनापासून आभार मानतो की दरवर्षीप्रमाणे आम्हाला संधी या स्पर्धेमध्ये देत असतात आणि अतिशय भव्य आयोजन एकता ट्रॉफीचं तुम्हाला दरवर्षीप्रमाणे बघायला मिळतं. आणि वाफाले शेवटचा 1 मिनिट तुम्हाला दिला होता, अजूनही क्षेत्ररक्षण लागत नाहीये, त्वरित आपण फिल्डिंग लावून घ्या. वारंवार एकच सूचना आम्ही देणार नाही आहोत. आणि 5 षटकांचा सामना आहे, 4 ओव्हरसाठी 20 मिनिटे तुमच्याकडे असतील. अथवा जर तुम्ही जास्त वेळ घेतला तर अतिरिक्त 1 फिल्डर तुम्हाला 38 सर्कलमध्ये जबरदस्ती ठेवावा लागेल, ही तुम्हाला पेनल्टी असेल, ह्याची नोंद घ्या. कारण एक मोठी स्पर्धा खेळतात, त्या मोठ्या स्पर्धेमध्ये डिसिप्लिन प्रत्येकी खेळाडूच्याकडे असणं, प्रत्येकी खेळाडूच्या अंगी असणं फार गरजेचं असतं. माझ्या सोबतीनं कॉम्बॉक्समध्ये आता साहेबा मोमीन सर
ॲज अ स्कोरर आणि मजर खान भिवंडीचा बुलंद आवाज जोडले जात आहेत. थैंक यू सो मच समीर। शाहिद खान प्रेजेंट एकता ट्रॉफी की दोस्तों शुरुआत यहाँ पर होने जा रही है। हमारे जो मुख्य अतिथि रहे थे राहुल चंदे साहब, साथ ही साथ जैद सोराब गुजर साहब और अली हरे, इनके शुभ हाथों से इस टूर्नामेंट का आगाज हुआ है और अब पहले मैच की शुरुआत यहाँ पर होने जा रही है। जय गणेश वफाले और साथ ही साथ धनेश 11 कुक्से के बीच में ये ओपनिंग मैच गेम ऑन का इशारा आता हुआ ऑफिशियल एम्पायर रमीज रईस द्वारा। प्रथमेश, पहली गेंद वहां पर जो रही बहुत ही बेहतरीन गेंद रही है, एक अच्छी गेंद के साथ इस टूर्नामेंट की और इस मैच की शुरुआत की है गेंदबाज प्रथमेश ने। तसेही प्रथमेश विथ न्यू बॉल नेहमी चांगला गोलंदाजी करताना आपण बघत आलेलो आहोत आणि येथे चांगला स्टार्ट मिळवून देत असताना प्रथमेश विषय आणि आता सलामीची जोडी तुम्ही बंटीच्या सोबतीनं प्रेम पाटीलला पाहता. पहिल्या चेंडूवरती सिंगल कंप्लीट करत असताना धावांना सुरुवात केली आहे त्या ठिकाणी धनेश 11 कुक्सेनं. बरोबर पहिला चेंडू या ठिकाणी डिलिव्हर झाला 3:30 अगली गेंद के ऊपर काम तमाम कर दिया वहां पर बल्लेबाज का। गेंदबाजी जिस तरह से यहाँ पर पहली दो गेंदें की है प्रथमेश ने वो बहुत ही बेहतरीन। पहली गेंद बिल्कुल विकेटों के बीच में रही, उसके बाद जो दूसरी गेंद रही शॉर्ट ऑफ लेन गेंद रही थी और वहां पर बल्लेबाज प्रेम इस वक्त आउट होकर वापस जाते हुए। शुरुआत यहाँ पर वफाले की बहुत ही बेहतरीन हुई है। जबरदस्त स्टँड या स्पर्धेतील पहिला सामना आणि जी सुरुवात हवी होती ती सुरुवात वाफाले बी संघाला मिळालेली आहे. प्रेमला खातही न खोलता मैदान सोडावं लागलं आणि एक फार मोठा धक्का लागला. या स्पर्धेचा आपण विचार केला तर 2 प्लेयर्स पॅव्हलियन तुम्ही पाहतायत आणि एक महत्वाचं म्हणजे बजर खान सर आपण विचार केला तर भिवंडी मधील जे ISPL साठी सिलेक्ट झालेले खेळाडू त्यांच्या नावानं देखील एक प्रेक्षक स्टँड बनवण्यात आला. हा त्यांचा होनर आहे, त्यांचा सन्मान है। जी बिल्कुल, और वो स्टैंड है मिस्टर ISPL जिसमें हम देख रहे हैं कि पवन केन है, साथ ही साथ भावेश पवार है, विवेक शेलार और जयेश पाटिल। अगला जो मैच रहेगा शिव शक्ति कौशंबी और आई एकवीरा कुक्से के बीच में रहेगा। ये दोनों टीम के जो कैप्टन है आपको भी बिल्कुल तैयार रहना है। एक चांगला परफेक्ट क्रिकेट या स्पर्धेमध्ये PTC मधील भिवंडीच्या ग्रामीण संघांना खेळायला मिळतं आणि जरूर 5-5 षटकांच्या मॅचेस ज्या ज्या वेळेला असतात ना त्या त्या वेळेला जरूर एक खऱ्या अर्थानं प्रत्येकी संघाची चाचणी असते, ती कसोटी असते। फिर से एक और अच्छी गेंद वहां पर ऑफ अली पर लेकर इस गेंद को खेला है बल्लेबाज ने और तेज कदमों से एक रिस्की रन पूरा करते हुए। देखना है कि ओवर थ्रो भी हो वहां पर और दूसरे रन की दौड़ लगा दी बल्लेबाजों ने। 2 रनों से अपनी पारी की शुरुआत की है नए बल्लेबाज ने। देखिए टूर्नामेंट की शुरुआत यहाँ पर समीर हुई है, एकता ट्रॉफी की शुरुआत हुई है और हर चीज़ के ऊपर आपको नज़र रखनी होगी। साथ ही साथ जो टीमें हैं उनके लिए भी ये खास बात है, प्लेयर स्टैंड में जो खिलाड़ी नीचे की तरफ बैठे आपको कुर्सियों पर बैठना है, प्लीज़ इस बात का आपको ध्यान देना होगा। अंकलेश आला आणि अंकलेशनं पहिल्या चेंडूवरती स्वतःचा अकाउंट ओपन त्या ठिकाणी केलं आणि या 2 धावांनी स्कोर पुढे जाताना 3 या आकड्यावर। फिर से एक और अच्छी गेंद बैकफुट पर जाकर इस गेंद को खेलना चाहते थे वहां पर बल्लेबाज। पहले ओवर में जिस प्रकार से गेंदबाजी करे प्रथमेश वो बहुत ही बेहतरीन रही है, विकेट भी हासिल की उन्होंने और पावर प्ले में पावरफुल गेंदबाजी करते हुए। हो चांगली लेंथ होती यावेळेला, थोडासा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फॉलो करण्यात आला आणि टप्पा पडल्यानंतर हलकासा आतमध्ये येणारा बॉल बघायला मिळाला। स्लैश करना चाहते थे वहां पर इस बार बल्लेबाज, लेकिन इस बार गेंद निकल जाएंगी बाउंड्री लाइन की तरफ। किस्मत वाले रन भी हम कह सकते हैं, हालांकि जहां पर खेलना चाहते थे बल्लेबाज वहां तो सही तरीके से शॉट को फिनिश नहीं कर पाए थे। बल्लेबाज स्लाइस किया था पूरी तरीके से और गेंद जो चले गई है थर्ड मैन की दिशा में 4 रनों के लिए। हो थोडासा ऑकवर्ड बाउन्स तिथे मिळाला, कॅप्टन स्वतः होता शॉट थर्ड मॅनला आणि त्याच्या पुढे टप्पा पडल्यानंतर एकसा बाउन्स तिथे मिळाला आणि हा चौकार लकी रन्स फॉर द टीम। नेक्स्ट मॅच तुम्ही पाहणार आहात शिवशक्ती कोशिंबीच्या विपक्षामध्ये आई एकवीरा कुक्से। कुक्सेचा आणखी एक संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना दिसेल, दोन्ही टीम आपण तयार राहायचं आहे। फिर से एक और अच्छी गेंद वहां पर लगातार अच्छी लाइन के ऊपर गेंदबाजी की है पहले ओवर में प्रथमेश ने। एक सफल ओवर की समाप्ति यहां पर होते हुए पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है, सिर्फ 7 रन खर्च किए है प्रथमेश ने और एक अहम विकेट भी उन्होंने हासिल किया है। इकोनॉमिकल
पहिलं षटक हे पूर्णपणे प्रथमेश आपल्या नावी करताना दिसला. कारण हे क्रीडांगण असं आहे ना की मजर खान येथे किती धावा बनवा, येथे धावांचं संरक्षण करणं कठीण होतं, कारण धावा वेगानं बनतात. आणि महत्त्वाचं म्हणजे चेसिंग चांगल्या आपण बऱ्याचशा टुर्नामेंटमध्ये एकता ट्रॉफीमध्ये बऱ्याच वेळा बघितलेले आहे. परंतु इथून कॅप्टननं सांगितलं होतं की 50च्या पुढे जाण्याचा प्रयत्न करू. परंतु प्रथमेशनं जो स्टार्ट मिळून दिला VIP डायस एनकडनं, पहिलं षटक त्याचं आपल्याला बघायला मिळालं, ते पूर्ण त्यानं आपल्या नावी केलं. 6 धावा खर्च करत असताना एक महत्त्वपूर्ण विकेट. आज शिवशक्ती कोशिंबीच्या विपक्षामध्ये आई एकविरा कुकसे असाही सामना तुम्हाला बघायला मिळणार आहे. बिल्कुल पहले ओवर की समाप्ति यहाँ पर हो चुकी है और पहला ओवर जो रहा है प्रथमेश विषय द्वारा वो बहुत ही बेहतरीन रहा है। और ऐसे भी अगर हम इस ग्राउंड की बात करें समीर, तो इस ग्राउंड पर जो तलोली ट्रॉफी होती है उसमें भी प्रथमेश ने बहुत बढ़िया गेंदबाजी की और साथ ही साथ भिवंडी प्रीमियर लीग उसमें भी उनका बहुत बेहतरीन परफॉर्मेंस रहा था। ओवर नंबर 2 की शुरुआत होती हुई और प्रत्येक विषय गेंदबाजी के लिए पहिला बॉल ड्राईव्ह करण्यात आला, ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता, लॉंग ऑफ कडे ट्रॅव्हल होतो. ओव्हर पिचवर घेत असताना चांगला क्लासिकल फटका आपल्याला बघायला मिळाला, परंतु ते फक्त वेळ होती एकच जाव पूर्ण करण्याची. आज PTC ग्रामीण मधील संघ तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळताना पाहणार आहात. एकता ट्रॉफी 2026 शाहिद खान प्रेझेंट क्रिकेटचा बिग शो तुम्ही पाहतायत. आणि पहिल्याच सामन्यापासून मजर खान प्रेक्षक स्टँड्समध्ये प्रेक्षक वर्ग आता तुम्हाला बघायला मिळतोय. ही क्रेज आहे पडघा परिसरातील, एक नामवंत स्पर्धा आहे. यावेळेला पुन्हा ऑन साइडला हा पंप पूल केलाय. आउटफील्डमध्ये बॉल, खराब क्षेत्ररक्षण, हा बॉल सर बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. बिल्कुल फील्डिंग जो है वो उतनी बेहतर इस बार नहीं रही थी। हालांकि गेंदबाजी जिस तरह से हो रही है वो बहुत ही बेहतरीन है, लेकिन जो उनके खिलाड़ी है आउटफील्ड के खास करके जो खिलाड़ी उनको भी कहीं ना कहीं थोड़ा सा ध्यान देना होगा। पहले ओवर में जिस तरह से गेंदबाजी हुई है और यहाँ पर प्रत्येक विषय ओवर नंबर 2 में गेंदबाजी के लिए चौकार या ठिकाणी आले आणि या चौकाराची नितांत गरज होती, कारण पॉवर प्ले मधील दुसरं षटक आहे. विशेषचा बॉल समोर लॉफ्ट केला, एक्स्ट्रा कव्हरचा फील्डर डाऊन दी बॉल येण्याचा प्रयत्न करत होता, थोडासा मागे राहिला आणि पुन्हा 2 धावा तिथे मिळतात. आता चांगल्या पद्धतीने बॅटवर बॉल घेताना दिसला बॅटर अंकलेश. एक चौकारी त्याच्या बॅटमधून आला आणि इथे एक डबल दुहेरी पूर्ण करत असताना संघाची धावसंख्या 13-14 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. जी बिल्कुल अच्छी बल्लेबाजी यहाँ पर करते हुए अंकलेश 2 बाउंड्री अब तक आई है उनके बल्ले से। 14 पर टीम का स्कोर, 1 विकेट गंवाने के बाद धनेश 11 कुक से ओ लोवर फुल टॉस यॉ केले स्वतःला. बॅटची आती कडा घेत असताना बॉल शॉर्ट फाईन लेग कडे आला आणि एकच धाव त्या ठिकाणी घेण्याची वेळ होती. पूर्णपणे मजर खान आपण जर विचार केला तर ही व्हाईट अँड पिंक थीम आपल्याला बघायला मिळते या स्पर्धेमध्ये. एकता, अखंडता, युनिटी ही ताकद भरपूर मोठी असते आणि एकता ट्रॉफी हाच तर एक संदेश या ट्रॉफीच्या माध्यमातून. लो फुल टॉस रिव्हर्स स्वीप केलाय, पुन्हा क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आणि हा तिसरा जो चौकार तुम्ही पाहतायत तो खराब क्षेत्ररक्षणामुळे आलेला आहे आणि त्या महत्वाच्या धावा आहेत. जी बिल्कुल लगातार हम देख रहे हैं कि वफाले की जो फील्डिंग है वो उतनी बेहतर नजर नहीं आ रही है। ये तीसरी बाउंड्री आई है मिस फील्ड के कारण और कहीं ना कहीं जो गेंदबाज नाराज हुए हैं प्रतीक, उनका नाराज होना बनता भी है। हालांकि गेंदबाजी प्रतीक इस वक्त बहुत ही बेहतरीन कर रहे हैं, लेकिन मिस फील्ड के काफी रन अब आ रहे हैं। 19 पर स्कोर, 1 विकेट गंवाने के बाद मैच की दूसरी गेंद के ऊपर विकेट गिरा था, प्रेम आउट हुए थे, लेकिन बंटी और अंकलेश बहुत ही बेहतरीन अब बल्लेबाजी करते हुए एक फाइटिंग टोटल तक अपनी टीम को लेकर जाने की कोशिश रहेंगी वहां पर दोनों बल्लेबाजों द्वारा। हो जरूर, आणि ते करावं देखील लागेल, कारण प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला तर प्रतीक विषय सारखा भन्नाट फॉर्म मध्ये असणारा खेळाडू आहे. प्रथमेश चांगल्या फॉर्म मध्ये आहे, त्याच्यामुळे इथून चांगलं टार्गेट द्यावं लागेल आणि बंटी तो प्रयत्न करतोय. डायरेक्ट हिट लगावण्याचा प्रयत्न होता, धाव त्या ठिकाणी मिळाली लेग बाईटच्या स्वरूपामध्ये पंच सांगतात आणि एका धावेने स्कोर पुढे जाताना 20 आकड्यावरती 2 षटकांचा खेळ देखील संपन्न झाला. पॉवर प्ले मध्ये 20 धावा धावफलकावरती लागलेत आणि इथून नक्की आपण म्हणूया बजर खान की पॉवर प्ले मध्ये एव्हरेज टोटल बनवता आलेली आहे आणि तेच आपण जर प्रतिस्पर्धी संघ वाफाले बीचा विचार केला तर त्यांना एक चांगला स्टार्ट मिळवता आलाय, कारण एक गडी देखील मिळालाय. जी बिल्कुल, पहले 2 ओवर में जिस तरह से खेल रहा है प्रथमेश विषय और साथ ही साथ प्रतीक विषय ने जो गेंदबाजी की बहुत बेहतरीन गेंदबाजी रही है, लेकिन दोनों बल्लेबाजों ने बंटी और अंकलेश ने जो बल्लेबाजी की वो भी बहुत ही बेहतरीन रही है। 2 ओवर का खेल यहाँ पर समाप्त हो चुका और 20 रन बनाए गए हैं। प्रथमेश विषय ओवर नंबर 3 में फिर से एक बार गेंदबाजी के लिए आते हुए
कंटिन्यू रखा है यहाँ पर प्रथमेश को, और उसका कारण ये रहा था कि पहले ओवर में पावर प्ले में जो उन्होंने गेंदबाजी की थी सिर्फ 7 रन खर्च किए थे और एक अहम विकेट भी हासिल किया था उन्होंने। पहली सफलता अपनी टीम को उन्होंने दिलाई थी, वही कारण है कि एक बार फिर से उनको गेंदबाजी के लिए बुलाया गया है। पहली गेंद बहुत ज्यादा ऑफ स्टंप के बाहर की तरफ ये गेंद रही है, बाहर की तरफ गेंद को निकालने की कोशिश रही थी वहां पर गेंदबाज द्वारा, लेकिन गेंद को जो पिचअप करा है बहुत ज्यादा बाहर की तरफ रही थी। हो, आणि तिथून थोडासा मूव होताना देखील आपण चेंडूला बघितलं आणि हेच कारण तर पाहतोय की एक्स्ट्राच्या मदतीने स्कोर आता पुढे गेला 21. पहला वाइट का रन। इस बार देखना है, तान दिया गेंद को और गेंद जा रही है लॉन्ग ऑन के ऊपर से। एकता ट्रॉफी का ये पहला बिग हिट आता हुआ बंटी के बल्ले से। कडक शॉट, ओव्हर पिच बॉल लॉफ्ट केलाय समोर लॉंग ऑनला आणि हा पहिला सिक्सर येतोय एकता ट्रॉफी 2026 या स्पर्धेमधील बॅटर बंटी पाटीलच्या बॅटमधून। क्लासिकला सिक्सर आणि या सिक्सरच्या सहाय्यानं स्कोर आता पुढे गेलाय धावफलकावरती 27. याच फलंदाजीची गरज आहे सध्या तरी आपण म्हणूया धनेश 11 कुकसे संघाला, कारण एक मोठं टार्गेट तुम्हाला द्यावं लागेल। गतवर्षी मला आठवतं की वाफाले बी संघ या स्पर्धेमध्ये फार चांगला खेळला होता आणि या वर्षामध्ये देखील ही सीझन त्यांच्यासाठी चांगली राहिली आहे आणि त्यांना एक मोठं आव्हान द्यायचं असेल तर इथून चांगली फलंदाजी तुम्हाला पहिल्या सत्रात करावी लागेल आणि तो खेळ सुरू केला दोन्ही बॅटर्सने। बिल्कुल सीधा इस बार स्ट्रोक लगाया वहां पर बंटी ने और फिर से गेंद जाएंगी बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। बिल्कुल रैपिड ये स्ट्रोक रहा था, हालांकि लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के जो खिलाड़ी रहे थे अच्छी कोशिश जरूर रही उनकी, लेकिन इस ग्राउंड की खास बात ये भी है ना समीर के आउटफील्ड जो है वो बहुत ही तेज है। जिस तरह से बंटी ने ये स्ट्रोक लगाया बहुत ही तेज ये स्ट्रोक रहा था और गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रनों के लिए। चांगला प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा परंतु नाही थांबू शकला चेंडूला आणि सरळ चौकाराच्या मदतीने आता धावफलक वेगाने पुढे गेला। ऍक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता स्ट्रेट ड्राइव्ह स्क्वेअर अँड अँगल तुमच्या समोर आणि सरळ रेषेमध्ये एक्झिक्यूट करण्यात आलेला फटका। लेकिन इस बार अच्छी गेंद, इस बार बहुत ही बेहतरीन गेंद रही है। ऑन साइड में फिर से एक बड़ा धमाका करना चाहते थे वहां पर बल्लेबाज बंटी, लेकिन गेंद और बल्ले के बीच में इस बार संपर्क नहीं हो पाया। हो, चांगला फुल्लर लेंथ होता यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बंटीने त्या ठिकाणी केला, परंतु आता प्रथमेश कमबॅक करतोय। चांगल्या आता लांबीचा बॉल हाताळत असताना तो दिसलाय। हमारे बीच में इस वक्त जरार मुल्ला का आगमन हो चुका है। वेलकम जरार भाई, आपका स्वागत है। इस बार देखने पुल कर दिया इस गेंद को, वहां पर बल्लेबाज ने बहुत तेज गेंद की तरफ गए थे लॉन्ग ऑन के खिलाड़ी, लेकिन बल्लेबाजों ने इस बार भी 2 रन यस कंप्लीट कर लेंगे। आइए जरार भाई, आपसे गुजारिश है आपको हमारे वीआईपी डाइस पे आना है। शाहिद खान के बहुत ही करीबी दोस्त जरार और साथ ही साथ सैफ पटेल, आपसे भी गुजारिश है आपको भी हमारे वीआईपी डाइस पे आना है। सैफ पटेल और साथ ही साथ जरार मुल्ला। जरार का प्रहार भी इस टूर्नामेंट में देखने को हमें मिलेगा। फिर से इस बार देखना है वहां पर गेंद फलक में, बल्लेबाज की जान है हलक में और विकेट वहां पर गिरता हुआ। चांगला झेल पकडला त्या ठिकाणी करणनं आणि फायनली जी भागीदारी होत होती या दोन खेळाडूंमध्ये ती पार्टनरशिप तोडण्यामध्ये यशस्वी ठरलेत। तर म्हणजेच सध्या तरी आपण पाहतोय खेळाडू जय गणेश वाफाले बीचे मिड विकेट क्लिअर करण्याचा प्रयत्न, झेल पकडला आणि खेळाडू त्या ठिकाणी बाद होतोय। फायनली बंटी 9 चेंडूंचा सामना करत असताना 16 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान आपल्या संघासाठी त्यानं दिलं बाद होण्यापूर्वी आणि 31 धावा स्कोर कार्डवरती असताना 2 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत। षटक क्रमांक 33 धावा स्कोर कार्डवरती असताना 2 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत। देखिए जितने भी लोग इस वक्त वहां पर खड़े हुए सभी से गुजारिश है आपको वीआईपी डाइस पे आना है। बिलाल पटेल वहां पर मौजूद है, बिलाल दलवी और साथ ही साथ नाफिस बर्डी और मोहसिन शेख, आप लोगों से भी गुजारिश है आप लोगों को भी हमारे वीआईपी डाइस पे आना है। आते ही साथ वहां पर देखना जमीन के सहारे से बहुत ही तेज ये स्ट्रोक लगा दिया बल्लेबाज ने और गेंद एक बार फिर से चले गई है बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। क्लासिकल फटकेबाजी आल्या आल्या कॅप्टन आतिश मागेच्या बॅटमधून क्लासिकल ऑन ड्राईव्ह गॅप फाइंड करत असताना मिड विकेट आणि लॉंग ऑनचा फिल्डर मध्ये बरोबर धावत होता आणि त्यांच्या दोघांच्या मधून हा बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे येणारा
हा नेत्रदीपक चौकार आणि 3 षटकांचा खेळ देखील येथे संपन्न झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा धावफलकावरती चांगला ॲव्हरेजनं जवळपास 12 ते 13 धावा प्रत्येक ओव्हर मागे जोडण्याचा प्रयत्न राहिला आणि चांगल्या ॲव्हरेजनं धावा या ठिकाणी जोडल्या गेल्यात. 37 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर आणि नेक्स्ट मॅचमध्ये आई एकविरा कुकसेच्या विपक्षात तुम्ही पाहणार आहात शिवशक्ती कोशिंबी. नक्कीच आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पाहिला आणि या स्पर्धेमध्ये ग्रामीण फॉर्मॅट आणि सिटी फॉर्मॅट दोन फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा तुम्हाला बघायला मिळेल आणि त्याच्यासाठी ज्या सर्व ट्रॉफीज आहेत फर्स्ट सेकंड थर्ड अँड फोर्थ, त्याच्यानंतर BC4 साठी फर्स्ट अँड सेकंड, या ऑल ट्रॉफीज आपल्याला स्पॉन्सर्ड करण्यात आलेल्या आहेत. त्या ॲडव्होकेट झियाद गुजर आणि त्यांच्या शुभास्ते आपण या स्पर्धेचा शुभारंभ केला. ओपनिंग सेरेमनी आपण त्यांच्याच शुभास्ते केले आणि त्यांना देखील आपण सध्या मंचावरती पाहत आहेत. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. विशेष आभार असेल. 3 ओव्हरसाठी आतापर्यंत तुम्ही वेळ घेतलाय तो 16 मिनिटांचा, लक्षात ठेवा. यानंतरचं जे षटक आहे ते तुम्हाला 4 मिनिटांमध्ये पूर्ण करावं लागेल. सन्माननीय राम ठाकरे कोशिंबेचे नामवंत क्रिकेटर, मी त्यांना विनंती करतोय की आपलं मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम टायगर. Wafale B won the toss and they have decided to ball first in the first match of the tournament. ओवर नंबर 4 की अब यहाँ पर शुरुआत होती हुई और गेंदबाजी में आएंगे अथर्व. पहले 3 ओवर में जिस तरह से गेंदबाजी और बल्लेबाजी रही है, पहले 3 ओवर में जो रन बनाए गए 37 रन बनाए गए. हालांकि 2 विकेटें भी गिरी है समीर बीच में. प्रेम और बंटी ये 2 बल्लेबाज आउट हुए हैं, लेकिन बंटी ने बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की है. आउट होने से पहले 18 रनों की एक बहुत ही शानदार पारी उन्होंने खेली है. लेकिन गेंदबाजी की हम बात करें तो प्रथमेश ने जो अपने 2 ओवर में गेंदबाजी की 24 रन देकर 2 विकेटें उन्होंने हासिल की है. 4थं षटक आहे आणि अथर्व आता गोलंदाजी करण्यासाठी. लेंथ बॉल होता, पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर सरळ निघून जातोय विकेट कीपरकडे. डॉट बॉल. दीर्घाव चेंडू आता इथून कुठेतरी दबाव फलंदाजांवर वाढवतील, कारण अंतिम षटकांमध्ये ज्या वेळेला तुम्ही बॅटिंग करता त्यावेळेला एक वेगळा दडपण असतो, एक वेगळा प्रेशर असतो फलंदाजावर की तिथून मोठे फटके येणं गरजेचे असतात. डॉट बॉलनं सुरुवात केली अथर्वनं. आता पूल केलाय, जबरदस्त टायमिंग, फुल अँड पॉवरफुल. येतोय सिक्सर. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी यहाँ पर इस वक्त करते हुए अंकलेश. इस बार पुल कर दिया गेंद को और मिड विकेट के ऊपर से इस बार गेंद जाती हुई 6 रनों के लिए. आज के दिन का और ओपनिंग मैच का ये दूसरा सिक्सर आया है. जबरदस्त फटका होता, चांगले पॉवर जनरेट करत असताना कडे पूलचा फटका आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळाला आणि बॉलला थेट भिरकावून दिलं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकाराने पहिल्याच सामन्यामध्ये चांगली टोटल उभारण्याची तयारी आपण पाहतोय धनेश 11 कुकसे संघाची. अथर्वचा हा बॉल समोर, स्टँड अँड डिलिव्हर्ड, लॉफ्ट केलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक 2 इन अ रो. जी बिल्कुल, लगातार 2 गेंदों पर 2 सिक्सर लगा दिए वहां पर अंकलेश. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हुए इस बार बिल्कुल सीधा ये स्ट्रोक लगाया उन्होंने और गेंद एक बार फिर से जाती हुई बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए. चला, प्लेयर्स पॅव्हलियन मध्ये खुर्च्या सर्व खेळाडूंसाठी आपण ठेवलेल्या आहेत आणि काही जे खेळाडू आहेत ते उभे राहिलेले आहेत किंवा खाली बसलेले आहेत, त्यांना विनंती करतोय की ज्या चेअर आहेत त्या तुमच्यासाठी आहेत. लागोपाठ 2 सिक्सर आपल्याला बघायला मिळाले आणि धावफलक आता वेगानं पुढे गेलेला आहे 49 आकड्यावरती. 49 रन्स ऑन दी बोर्ड नाव. पहिल्याच मॅचमध्ये या ठिकाणी आता मोठ्या टोटलकडे वाटचाल धनेश 11 कुकसे टीम साकारत असताना यानंतर आणखी एक कुकसेचा संघ तुम्हाला बघायला मिळेल. आई एकविरा कुकसे आणि त्यांच्या विपक्षामध्ये शिवशक्ती कोशिंबी. PTC ग्रामीण आजचा पूल तुम्हाला बघायला मिळेल. सिटी क्रिकेट देखील आजच्या दिवशी तुम्हालाच बघायला मिळेल. एकता ट्रॉफी, परफेक्ट यॉर्कर, यावेळेला चांगला पलटवार अथर्वचा तुम्हाला बघायला मिळतोय. लागोपाठ 2 सिक्सर आल्यानंतर कमबॅक करणं गरजेचं होता. जी बिल्कुल समीर, आज हम BC4 फॉर्मेट के मैचेस भी देखेंगे. हालांकि शुरुआत जो यहाँ पर हुई है एकता ट्रॉफी की वो PTC ग्रामीण क्रिकेट से हुई है, लेकिन आज देर शाम हम देखेंगे कि BC4 फॉर्मेट के मैचेस भी हमें देखते हुए नजर आएंगे. नक्कीच दोन्ही फॉर्मॅटमध्ये स्पर्धा आणि मिस्टर IPL कुणाल दाते सरांनी देखील या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. मला वाटतं उद्या त्यांचा आवाजही तुम्हाला या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळेल. स्वागत आहे सर आपलं. अंकलेश सध्या 25 धावांवर
वैयक्तिक बॅटिंग करतोय. 11 चेंडूंचा सामना करत असताना अथर्वच्या या ओव्हरमध्ये 2 सिक्सर आपल्याला बघायला मिळाले. आतिशनं देखील एक चौकार जरूर लगावलाय. ओ पुन्हा स्क्वेअर लेगला ऑन साइडला टर्न केल्या बॉलला. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. एका धावेने धावफलकात जाऊन पोहोचले 50 वर. पहिल्याच सामन्यामध्ये 50 आकडा त्या ठिकाणी गाठल्या टीम धनेश 11 कुकसेन आणि त्यांच्यासाठी टाळ्या वाजतायत. आई एकविरा कुकसेच्या विपक्षामध्ये शिवशक्ती कोशिंबे असा सामना तुम्हाला यापुढचा बघायला मिळणार आहे. चला हॅपी शॉप टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टन आपण रेडी राहायचंय. आतिश समोर पुन्हा स्वीप केलाय ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेनं. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. दुसरा धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर होणार आणि दुसरी धाव सहजगत्या त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. सध्या आपण पाहतोय प्रथमेश पाटील यांचे पिता श्री तानाजी पाटील प्रिन्स मूवीज यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं स्वागत आहे एकता ट्रॉफीमध्ये. वेलकम. देखिए आज जो BC4 फॉर्मेट के मैचेस रहेंगे जिसमें पहला जो मैच रहेगा चैलेंज स्पोर्ट्स और DO 11 के बीच में पहला मैच रहेगा और फिर उसके बाद जो दूसरा मैच रहेगा मैगी स्पोर्ट्स और मुर्तुजा स्पोर्ट्स के बीच में मैच रहेगा. और जिस तरह से यहाँ पर शुरुआत हुई है वो बहुत ही बेहतरीन रही है. शाहिद खान प्रेजेंट एकता ट्रॉफी की शुरुआत दोस्तों यहाँ पर अब हो चुकी है. एक बहुत ही बेहतरीन ये टूर्नामेंट नए साल का तोहफा और नए साल का बिग शो भी हम कह सकते हैं. एकता ट्रॉफी की शुरुआत यहाँ पर पहला मैच यहाँ पर घटता हुआ धनेश 11 कुकसे और जय गणेश वफाले के बीच में दोस्तों ये मैच खेला जा रहा है. चला वेळ आतापर्यंत तुम्ही बरोबर घेतलेली आहे, परंतु आता इथून जास्त वेळ घेऊ नका कृपया. 3:31 ला पहिला डाव सुरू झाला होता आणि आतापर्यंत 3:52 झालेत. म्हणजे बरोबर 21 मिनिटे तुम्ही घेतलेत पहिली 4 षटकं टाकण्यासाठी. 1 मिनिट आपण एक्स्ट्रा जरूर देतो की ज्या वेळेला बॉल बाहेर होतो किंवा विकेट येतो त्याच्यामुळे 1 ते 2 मिनिटं आपण ऍडजस्ट करू शकतो. आणि बरोबर 21 मिनिट आपण घेतलेत. आणि चला मैदानाकडे लक्ष द्या आता कमिटी. एकता ट्रॉफी 2026 डे 1 डे नाईट ही टुर्नामेंट तुम्हाला बघायला मिळेल. आणि स्पर्धेतील पहिलाच सामना तुम्ही पाहताय जिथे चांगली टोटल उभारली गेलेली आहे. जवळपास 52 धावा 4 षटकांमध्ये. जय गणेश वाफले बी सारखा चांगला बॉलिंग अटॅक आणि त्या बॉलिंग युनिट समोर केलेली ही चांगली फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली आहे. सध्या तरी फलंदाज अंकलेश आणि या अगोदर बंटीला तुम्ही बघितलं. जी बिल्कुल, जिस तरह से यहाँ पर अंकलेश बल्लेबाजी कर रहे वो बहुत ही बेहतरीन उनकी बल्लेबाजी रही है. 2 सिक्सर भी उनके बल्ले से है, साथ ही साथ 2 बाउंड्री भी लगाई है और कुल मिलाकर 26 पर वो बैटिंग कर रहे हैं. अब देखना है कि लास्ट ओवर डेथ ओवर की शुरुआत होने जा रही है और गेंदबाजी में आएंगे जयेश के हाथों में गेंद थमा दी गई है. हालांकि कुछ वक्त के लिए थोड़ा यहाँ पर खेल रुका हुआ है, लेकिन जिस तरह से खेल रहा है समीर अब तक वो बहुत ही बेहतरीन रहा है. 4 ओवर की समाप्ति पर 52 रन बन चुके हैं. 2 विकेटें गंवाने के बाद धनेश 11 कुक से टॉस हारकर इस मैच में पहले बल्लेबाजी कर रही है. प्रेम और बंटी ये 2 बल्लेबाज आउट हुए, लेकिन अभी भी खतरा बने हुए है अंकलेश. एक बहुत ही बेहतरीन दोस्तों ये टूर्नामेंट एकता ट्रॉफी जिसे आप तक लेकर आए हैं शाहिद खान और उनका जो पूरा ग्रुप है, जो फ्रेंड्स ग्रुप है, उनके द्वारा ये टूर्नामेंट आयोजित किया गया है. हर साल हम देखते हैं समीर के इस ग्राउंड पर एक बहुत ही बेहतरीन ये टूर्नामेंट होता है एकता ट्रॉफी. और फिर से इस साल शुरुआत यहाँ पर हो चुकी है आणि तीच थाटात सुरुवात आपल्याला बघायला मिळाली आहे या वर्षामध्ये देखील. जयेश पहली गेंद वहाँ पर जयेश की बहुत ही बेहतरीन रही है. ऑफ स्टंप से थोड़ा सा बाहर गेंद को रखते हुए वहाँ पर गेंदबाज कहीं ना कहीं बल्लेबाज से दूर रखने की कोशिश भी उनकी रही थी और कामयाब भी रही है जयेश. जरूर. आणि ऑप्शनच्या बाहेर हा चेंडू आपल्याला परफेक्ट वाईड यॉर्कर बघायला मिळाला. याच लेंथवर तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. फिर से वहां पर बड़ा हिट लगाने की कोशिश रही थी बल्लेबाज द्वारा. पुल करना चाहते थे बल्लेबाज, लेकिन इस बार लेग बाय का एक सिंगल रन स्कोर में ऐड होता हुआ. इस सिंगल के साथ अब टीम का स्कोर 53 पर. लगातार हर गेंद के ऊपर बड़ा हिट लगाने की कोशिश रही है अब तक अंकलेश द्वारा. हो जरूर. प्रत्येकी बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता इथून जयेश विशेनं कमाल केली आहे. लाजवाब गोलंदाजी. इस बार देखना टाइमिंग उतनी बेहतर नहीं रहेंगी. हालांकि सेफ लैंडिंग जरूर होती हुई, लेकिन बल्लेबाजों ने इस बार 2 रन पूरे कर लेंगे. बड़ा हिट लगाना चाहते थे वहां पर बल्लेबाज,
लेकिन गेंद और बल्ले के बीच में इस बार उतना अच्छा संपर्क नहीं हो पाया है। प्रॉपर टायमिंग करता आलं नव्हतं या ठिकाणी. याही वेळेला बॅटला वर करू दिलं नाही, त्या ठिकाणी डोकं वर करू दिलं नव्हतं जयेशनं. कमबॅक करण्याचा प्रयत्न तो करतोय. इस बार कमजोर कमजोर ये गेंद रही थी। हालांकि फिर से देखना है कि गेंद वहां पर हवा में रही और बल्लेबाज आउट होते हुए। बहुत ही बेहतरीन कैच इस वक्त प्रतीक विषय द्वारा और बल्लेबाज आतिश आउट होकर वापस जाते हुए। कमजोर गेंद के ऊपर अपना विकेट गंवाया है आतिश ने। हो जरूर फुलटॉस होता, परंतु समोर खेळण्याचा प्रयत्न केला. आणि बॅटच्या स्टिकरला बॉल लागत असताना भरपूर उंच गेला आणि लॉंग ऑनचा फिल्डर आता कोणत्याही प्रकारे चुकी करत नाहीये. चांगला झेल त्याने पकडलाय. आतिश मागेला आता मागे पाठवलं आणि धावफलकावरती तुम्ही धावा पाहताय तिथे एकूण 55 असताना हा तिसरा धक्का लागलाय. हॅपी शॉप टॉस बॉक्समध्ये यानंतरचा टॉस केला जाणार आहे. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे. यस, मला वाटतं दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. त्रिशूल आणि त्याच्यासोबत तुम्ही पाहणार आहात महेशला. मला वाटतं की आकाश आहे. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी डेथ ओवर में जिस प्रकार से गेंदबाजी कर रहे हैं जयेश, वो बहुत ही बेहतरीन रही है अब तक। जरूर मागच्या 4 ओव्हरमध्ये ज्या धावा होत्या त्या कुठेतरी थांबवणं गरजेच्या आणि जयेशनं तो काम केलंय आता मजर खान. कारण मोमेंटम आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न करणं गरजेचं असतो अंतिम ओव्हरमध्ये. बिल्कुल, और वही काम करते हुए इस वक्त जयेश। विनीत नए बल्लेबाज, फिर से वहां पर एक और अच्छी गेंद रही है। बॉलर बैक ड्राइव इस बार लगाया वहां पर नए बल्लेबाज विनीत ने। पहले ओवर से लेकर अब तक जिस तरह से गेंदबाजी रही है समीर, वो बहुत ही बेहतरीन रही है, लेकिन वही बात है कि फील्डिंग जो है कि उतनी अच्छी नजर नहीं है अब तक वफाली टीम की। हे ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहा. फुल स्ट्रेच करत असताना स्वतःला जिगर मूवी मधला तो अजय देवगन डोळ्यासमोर आला. क्या बेहतरीन गेंदबाजी हो रही है जयेश। देखना इस बार छोड़ दिया था इस गेंद को और सही फैसला भी रहा है वहां पर बल्लेबाज विनीत का, क्योंकि जो गेंद की लाइन रही थी वो बहुत ज्यादा ऑफ स्टंप से बाहर की तरफ गेंद की लाइन को रखी थी इस बार जयेश ने। व्हाइट का एक और एक्स्ट्रा रन स्कोर में अब जुड़ता हुआ इस सिंगल के साथ टीम का स्कोर 58 पर जा पहुंचा है। फिर से वहां पर देखना है कमजोर गेंद रही है और नो बॉल भी इस बार रही है। हालांकि बड़ा हिट लगाना चाहते थे वहां पर बल्लेबाज विनीत, तो 2 रन भी इस गेंद के ऊपर आएंगे और देखना है कि विकेट भी एक गिरता हुआ। बीमर गेंद इस बार की है जयेश ने, कुछ अलग करना चाहते थे अपनी गेंदबाजी में, लेकिन वेस्ट हाइट के ऊपर ये गेंद रही है और नो गेंद का एक और रन, और दौड़कर भी बल्लेबाजों ने 1 रन पूरा किया है, लेकिन एक बल्लेबाज आउट भी हुए हैं इस गेंद के ऊपर। मालूम 60 पर स्कोर। जयेश फ्री हिट गेंद के साथ वहां पर अब देखना है कि वहां पर किस तरह से बल्लेबाजी करेंगे अंकलेश। हालांकि अब तक बहुत बेहतरीन बल्लेबाजी की है अंकलेश ने। फिर से एक और अच्छी गेंद, हेलीकॉप्टर स्ट्रोक लगाना चाहते थे बल्लेबाज अंकलेश। बाय का एक सिंगल रन स्कोर में आता हुआ और ये पहली इनिंग यहां पर समाप्त हुई है। एकता ट्रॉफी की शुरुआत हुई है, पहला मुकाबला और पहली इनिंग यहां पर समाप्त होती हुई धनेश 11 कुक से टॉस हारकर इस मैच में पहले बल्लेबाजी करते हुए, और रन जो बनाए हैं 61 रन बनाए गए और 62 का अब लक्ष्य रहेगा जय गणेश वफाली के सामने। आइए मैच नंबर 2 का अब टॉस होने जा रहा है और टॉस बॉक्स में हमारे साथी कमेंटेटर समीर ठाकरे। थँक्यू मजर खान. आणि बीसीसीचे एक्स कॅप्टन उझैर नाचन आणि मोहम्मद गुजर यांना विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी यावं. आपण या ठिकाणी सध्या हॅपी शॉप टॉस बॉक्समध्ये आहोत आणि त्या ठिकाणी दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. लिटल वेव्स मानगाव आणि भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज ज्या लिटल वेव्स मानगावमध्ये तुम्ही करू शकाल. एकदा आवर्जून तिथे भेट द्या आणि त्यांच्याच माध्यमातून टॉस बॉक्स तुम्ही एकता ट्रॉफीमध्ये पाहतात. मान्यवरांच्या शुभाचे आपण टॉस करतोय. टॉसची माहिती आपण देऊया. एका बाजूला फ्रेंड्स ग्रुप आणि दुसऱ्या बाजूला एकता ट्रॉफी. फ्रेंड्स ग्रुप किंवा एकता ट्रॉफी दोन्हीपैकी कॉल करायचा आहे. फ्रेंड्स ग्रुप अशी मागणी होती, परंतु एकता ट्रॉफी आलेला आहे. म्हणजे टॉस जिंकल्या या ठिकाणी गावदेवी कुकसे संघानं मी मान्यवरांना विनंती करतोय की पुन्हा मंचावरती बसावं. दोन्ही टीमला शुभेच्छा दिल्या जातात. फर्स्ट ऑफ ऑल अभिनंदन
नाणेफेकी तू जिंकलेली आहे. 5 षटकांचा सामना, काय निर्णय? फिल्डिंग करणार. एकंदरीत पहिला मॅचमध्ये देखील तुमचा संघ खेळतोय, बॅटिंग करत असताना चांगला स्कोर उभा केला, परंतु तुम्ही फिल्डिंग करणार आहात, यामागचं कारण नाही, समोरची टीम चांगली आहे तर आम्ही त्यांना कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. काय सांगशील? ही स्पर्धा शाहिद खान आणि त्यांच्या टीमनं भरवलेली आहे, कशी वाटते ही स्पर्धा? डे नाईटचं स्वरूप आहे, खूप चांगलं नियोजन केलेलं आहे आणि दरवर्षी असंच करतात आणि असंच भरावं त्यांनी. शुभेच्छा असेल. टायगर बॅटिंग करायची आहे, मनासारखं झालं? झालं आहे मनासारखं, कारण फलंदाजीच करणार होतो. संपूर्ण स्क्वॉड आज अवेलेबल नाही आहे, पहिल्या मॅचीला नव्हता वावलीला, तर प्रयत्न करू जास्त धावा करण्याचा आणि सामना जिंकण्याचा प्रयत्न करू. कुकसे विपक्षामध्ये एखादा सामना या वर्षामध्ये? यावर 2 वर्षात एकही सामना झाला नाही. 2 वर्षाआधी 4-4, 5-5 सामने झाले. पण एक चांगला रिझल्ट आज येईल अशी अपेक्षा करतो. आणि तू काय सांगशील एकता ट्रॉफी आणि या ट्रॉफीविषयी तुझं मनोगत काय? कारण तू सुद्धा एक आयोजक आहे, चांगली स्पर्धा होते. अतिशय छान आयोजन केलं आहे शाहिद खान अँड कंपनीने. दरवर्षी चांगलंच आयोजन असतं आणि यावर्षी तर खूप चांगलं आयोजन केलं आहे. यापुढे असंच आयोजन त्यांनी करत राहावं आणि सर्वांना खेळण्याची संधी देत राहावं. शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. तर मित्रांनो, हॅपी शॉप टॉस बॉक्समध्ये न्यूज आहे, आई गावदेवी कुकसे वन द टॉस अँड दे हॅव डिसाइडेड टू बॉल फर्स्ट अगेन्स्ट शिवशक्ती कोशिंबी. नाव बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. आता त्या ठिकाणी सुभाजी धुमाळ सर तुमच्यासोबत जोडले जात आहेत समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. थैंक यू समीर. दूसरे मैच का भी अब यहाँ पर टॉस हो चुका है और अब हमसे विदा लेते हुए भावी सरपंच जैद शोराब गुजर साहब, साथ ही साथ अली जियाद सोराब गुजर साहब और साथ ही साथ अली हरे जो हमारे प्रेजेंटेशन बॉक्स स्पॉन्सर है. यस, सेकंड इनिंग की यहाँ शुरुआत अब होने जा रही और जो टारगेट रहा है 62 का टारगेट रखा गया है जय गणेश वफाली बी के सामने. देखने दोनों ओपनर बल्लेबाज पारी की शुरुआत अब करने के लिए. आतिश और प्रतीक दोनों ओपनर बल्लेबाज पारी की शुरुआत यहाँ पर करते हुए. टारगेट जिस तरह से सुभाष दर यहाँ पर सर यहाँ पर बनाया गया है 62 का टारगेट रखा गया है, एक अच्छा टारगेट हम कह सकते हैं. अगदी बरोबर, कारण चांगलं टार्गेट इथे सेट केलेलं आहे. कारण 60 धाव पहिल्या डावामध्ये 5 षटकामध्ये जोडल्या गेल्या होत्या. धनेश्वर कुक्षे संघाने आता वाफाले 20 संघासमोर जे टार्गेट ठेवलेलं आहे ते 62 धावांचं. देखिए, समय इतना ज़्यादा आप लोगों को नहीं लेना है, समय में सहयोग करना है क्योंकि आज ये पहला दिन है इस टूर्नामेंट का और ओपनिंग सेरेमनी अभी अभी यहाँ पर समाप्त हुई है, तो समय में थोड़ा सहयोग करना है. आज काफ़ी मैचेस भी कंप्लीट करने हैं देर रात तक. हमें खेल की शुरुआत होती हुई पहले ओवर में गेंदबाजी के लिए गेंदबाज करण जूनियर. पहली गेंद बैकफुट पर जाकर इस गेंद को खेला है बल्लेबाज ने और एक सिंगल के साथ अपनी पारी की शुरुआत करते हुए बल्लेबाज. खरं तर आपण बघितलं तर ऑफस्टॉपच्या बाहेरचा जाणारा चेंडू आणि बाहेरच तो चेंडू खेळला होता. एका धावेने ऑफ दी मार्क होताना आपण पाहतोय अतिश एका धावेने अकाउंट ओपन होतोय संघाचं देखील. यस, बिल्कुल 4 बजे ये पहली गेंद फेंकी गई है. सेकंड इनिंग की जो शुरुआत हुई है ठीक 4 बजे यहाँ पर की गई है. हालांकि पहले मुकाबले की शुरुआत जो रही थी वो ठीक 3:30 बजे रही थी. आतिश और प्रतीक इस बार देखना है, लॉफ्ट कर दिया गेंद को और गेंद जा रही है वाइडिश लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रनों के लिए. सिक्सर के साथ अपनी पारी की शुरुआत की है प्रतीक विषय ने. बहुत ही जबरदस्त ये हिट आता हुआ उनके बल्ले से. हे आपण पाहू शकता इनटू द आर्क अँड आउट ऑफ द पार्क. प्रतीक विषय आपण विषय या अगदी या गोलंदाजाच्या चेंडूची पिशे करताना आणि या 4 इंचाच्या चेंडूचा त्यांनी लिंबू बनवलेला आहे. जी बिल्कुल, जिस तरह से ये हिट लगाया था वहां पर प्रतीक विषय ने बहुत ऊपर ये गेंद गई थी और एक बड़ा हिट आता हुआ उनके बल्ले से सिक्सर लगाकर अपनी पारी की शुरुआत की है प्रतीक विषय ने और टीम का स्कोर अब 7 पर. इस बार स्लॉक स्वीप लगाना चाहते थे वहां पर बल्लेबाज मिस टाइम स्ट्रोक है और अगली गेंद के ऊपर विकेट के साथ कमबॅक किया है करण जूनियर ने. पलटवार आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहू शकता कशा प्रकारे नक्कीच आपण पाहतोय पुन्हा एकदा मोठा फरक केल्याचा प्रयत्न प्रत्येक विषय करताना दिसला होता. मात्र डोकं स्थिर नव्हतं, डोकं आकाशाकडे आणि या चेंडू देखील आकाशामध्ये. मिस टाईम फटकाने कुठल्या प्रकारची चूक तिथे पाहायला मिळत नाही. प्रत्येक विषयाने खरं तर माझं सुरुवात चांगली केली होती, मात्र त्या सुरुवातीचं रूपांतर त्याला मोठ्या खेळीमध्ये करता आलेलं नाही.
आणि मी तर म्हणेन अगदी सोचतात तो बादून फॅलमध्ये परतताना. जी बिल्कुल, जिस तरह से पहली गेंद पर उन्होंने सिक्सर लगाया था ऐसा लग रहा था कि एक बड़ी पारी वो खेलेंगे, लेकिन अगली गेंद के ऊपर विकेट उनका आया है। पहली सफलता यहाँ पर अपनी टीम को दिलाते हुए करण। एक बहुत ही बेहतरीन गेंद रही थी, हालांकि स्लॉग स्वीप लगाना चाहते थे वहां पर बल्लेबाज। 7 पर ये पहला विकेट गिरा है वफालेबी का। आई गावती कुक्ष संघाचा संघ आपण चेंडू चॉईस करण्यासाठी या कट करण्याचा प्रयत्न आपल्या मेस चांगला चेंडू अगदी ऑफस्टमा चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली सुरुवात आपण बघतोय. खरं तर आपण बघतोय की षटकार एक खर्च जरी केला असला तरी चांगली सुरुवात गोलंदाजी माध्यमातून करण करताना आपल्याला पाहायला. कारण ज्युनियर फ्रंटलाईन गोलंदाज पहिली षटकातील जबाबदारी कुक्ष संघाकडून त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. हो केलेल्या चेंडूला आणि हा चेंडू निघून जाईल फाइनल लेग रीजन मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार. बिल्कुल इस बार ये अच्छा हिट आता हुआ शॉर्ट ऑफ लेग गेंद रही थी और हुक कर दिया इस गेंद को वहां पर बल्लेबाज ने। बहुत ज्यादा सफल भी हो गए थे वहां पर बल्लेबाज और गेंद जाती हुई लॉन्ग लेग की दिशा में 4 रनों के लिए। इस चौके की मदद से अब टीम का स्कोर 11 पर जा पहुंचा 1 विकेट गंवाने के बाद। ये अच्छा स्ट्रोक आया वहां पर नए बल्लेबाज आकाश के बल्ले से, बिल्कुल गेंद की लाइन में आकर इस गेंद को खेला है उन्होंने। पहले ओवर का ये खेल चलता हुआ और इस ओवर की जो अब तक हाल रहा है, 1 विकेट भी आया है, सिक्सर भी आया, एक बाउंड्री भी आई है। चौकाराने स्वतःचा अकाउंट ओपन केल्यापर्यंत आकाश याने इथे केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे. बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये शॉर्ट पॉइंटला रिझनला चेंडू अडवला जातोय. मात्र एक 6 रन्स फलंदाज पूर्ण करतायत. इस बार अच्छी गेंद रही थी वहां पर करण की, बिल्कुल विकेटों के बीच में रखा था इस गेंद को और बैकफुट पर जाकर इस गेंद को हल्के हाथों से सिर्फ टैप किया है बल्लेबाज आकाश ने। लास्ट गेंद के ऊपर एक सिंगल रन आया और पहले ओवर की समाप्ति होती हुई 12 रन बनाए गए पहले ओवर में। हालांकि एक पहला विकेट भी गिरा है, बड़ा विकेट प्रतीक विषय के रूप में। मात्र जी नक्कीच सरासरी आवश्यक हवी होती ती सरासरी आपल्याला पाहायला मिळते. कारण लक्ष आपण पाहतोय मजर 61 धावांचा आणि 61 लक्षाचा पाठला करताना प्रत्येक विषय एक मोठा फलंदाज जरी गमावला असला तरी धावसंख्या 62 धावांचं लक्ष आणि आपण पाहतोय संघाची धावसंख्या सोडून पाहायला मिळते ते 12 धावा. पहिल्या षटकासाठी आपण 5 मिनिटे खर्च केलेले आहेत आणि आपली जी 4 षटके आहेत ती निर्धारित 20 मध्ये आपल्याला पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. आपण जास्त वेळ जर खर्च करता तर शेवटच्या षटकामध्ये एक एक्स्ट्रा प्लेअर आपल्याला 30 सर्कलमध्ये ठेवावं लागेल. यस, पहले ओवर की समाप्ति यहाँ पर हो चुकी है और पहले ओवर की समाप्ति के बाद जो स्कोर बनाया गया है 12 रन बने हैं 1 विकेट गंवाने के बाद। जिस तरह से यहाँ पर खेल की शुरुआत हुई है धुमान सर, ऐसा लग रहा है कि ये जो मैच है लास्ट गेंद तक जा सकता है और ये खास बात रहती है एकता ट्रॉफी की। शाहिद खान प्रेसिडेंट एकता ट्रॉफी पिछले साल भी जिस तरह से टूर्नामेंट रहा था बहुत ही बेहतरीन रहा था और उस टूर्नामेंट की खास बात ये रही थी कि कई मैचेस हमने देखे थे जो बहुत ज़्यादा क्लोज खत्म हुए थे और ये पहला मैच भी उसी प्रकार से गुजर रहा है। दूसरे ओवर में गेंदबाजी के लिए अब करण सीनियर को बुलाया गया है। करण पहली गेंद वहां पर रिवर्स स्वीप लगाना चाहते थे बल्लेबाज, लेकिन इस बार ये पहली गेंद बहुत ही बेहतरीन रही है। गेंद और बल्ले के बीच में उतना अच्छा कनेक्शन नहीं हो पाया और ये डॉट गेंद। अगदी बरोबर. पण रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र प्रॉपर टायमिंग साधल्याने चेंडूची निवड कुठेतरी चुकलेला आपल्याला पाहायला मिळतो फलंदाज. डॉट गेंद के साथ शुरुआत की है अपनी गेंदबाजी की करण ने। फिर से वहां पर लगातार हम देख रहे हैं कि इंप्रोवाइज स्ट्रोक खेलने की कोशिश करते हुए बल्लेबाज इस बार स्वीप करना चाहते थे। हालांकि पिछली जो गेंद रही थी उस पर रिवर्स स्वीप वो लगाने की कोशिश रही थी उनकी, लेकिन पहली 2 गेंदें डॉट रही है। आपण सुपर स्पर्धा पाहतोय आणि सामना जर टाय झाला बरोबर सुटल्या तर सुपर ओव्हर असणार आहे. कारण सुपर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि सुपर स्पर्धेमध्ये सुपर ओव्हर असणार आहे. फिर से एक और डॉट, तीनों की तीनों गेंदें डॉट हुई है। गेंद और बल्ले के बीच में संपर्क नहीं हो पा रहा है। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी, सटीक लाइन और लेंथ पर गेंद को रखते हुए वहां पर करण सीनियर। आकाश ट्रबल करताना आपल्याला संघर्ष करताना तो पाहायला मिळतोय. इस बार देखना वहां पर फ्लिक कर दिया इस गेंद को
और इस बार गेंद जाएंगी बाउंड्री के बाहर। हालांकि आतिश वहां पर मौजूद रहे थे, लेकिन हाथों पर लगने भर के बाद जो है कि गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई 6 रनों के लिए। हे आपण पाहू शकता कशा प्रकारे या मिनी हेलिकॉप्टर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. या उंच उंच प्रयत्न चांगला पाहायला मिळत होता तिथे डीपमध्ये क्षेत्ररक्षक करून मात्र हे आपण पाहू शकतो मोका भी द्या और छक्का भी दिया. खूप निराश क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. टीम के कैप्टन आतिश से इस बार गलती होती हुई। पहली 3 गेंदें डॉट रही है, लेकिन इस बार हेलीकॉप्टर के अंदाज में गेंद को भेज दिया है बाउंड्री के बाहर 6 रन। इस बार देखना है कि वहां पर फिर से कैच ड्रॉप हुआ है। मिड ऑफ की दिशा में खड़े हुए बंटी वहां पर मौजूद रहे थे, उनसे ये गलती हुई है। प्रेम तिथे सज्ज होता. आपण बघतोय प्रेम कडून ही चूक होताना आपल्याला पाहायला मिळते आणि नसीबाची साथ इथे मात्र आकाशाला मिळते. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 19-62 धावांचं लक्ष आहे. आकाश सिनियर दुसरं षटक बदलतोय या फार एंड कडून. तर यावेळी सामनाकर फलंदाज आतिश जो वैयक्तिक एका धावसंख्या फलंदाजी करतोय आणि आतापर्यंत आतिशाने एकाच चेंडूचा सामना केलेला आहे. फिर से वहां पर देखना है, इस बार गेंद को निकाल दिया 4 रनों के लिए। ये अच्छा स्ट्रोक आता हुआ आतिश के बल्ले से। हालांकि गेंद जो रही थी वो बहुत बेहतरीन रही थी, लेकिन शॉर्ट फाइनलिंग पर जो खिलाड़ी रहे थे उनके सर के ऊपर से इस बार गेंद को निकाल दिया 4 रनों के लिए। दोन षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 23 धावा. P1च्या पहिल्या षटकामध्ये 12 धावा आणि त्यानंतर P2च्या दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा आपल्याला पाहायला मिळतात. यस, पहले 2 ओवर की समाप्ति हो चुकी है और 2 ओवर की समाप्ति के बाद जो स्कोर बनाया गया है 23 रन बने हैं, लेकिन 2 ओवर के लिए 12 मिनट का वक्त भी यहाँ पर लिया गया है। अधुमान सर, समय में सहयोग लगातार आपको करना होगा, कारण 4 षटकांसाठी आपल्याला फक्त आणि फक्त 20 मिनिटांचा वेळ दिला गेलेला आहे आणि 20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ आपण खर्च करता 4 षटकांसाठी. तर शेवटचे षटक ज्यावेळी सुरू होईल 5वं तेव्हा मात्र एक एक्स्ट्रा प्लेअर आपल्याला 30 सेकंडमध्ये ठेवावं लागेल. करण ज्युनियर आणि करण सिनियर यांनी 2 षटके पॉवर प्लेचे हाताळले आणि आता मात्र क्रिश येतोय बॉलिंग ट्रॅकवर. व्यापड्याच्या टोकाकडून तो गोलंदाजीला सुरुवात करेल. त्याचा सामना करेल फलंदाज आकाश, ज्याच्या बॅटमधून एक चौकार आणि एक षटकार देखील पाहायला मिळालेला आहे. क्रिश बॉलिंग ट्रॅकवर सामना करेल फलंदाज आकाश. इथे मात्र मिस्टाईम फटका आहे चेंडू हवेमध्ये, यष्टिक्षक चेंडू खाली, विकेटचा पतन, दुसरा हादरा बसतोय इथे मात्र आकाशच्या रूपाने. यस, तीसरे ओवर की शुरुआत हुई और ओवर नंबर 3 में गेंदबाजी के लिए क्रिश को बुलाया गया है। बाद होताना आपण बघतोय पहिला फलंदाज प्रतीक विषय बाद झाला होता, ज्याने 6 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं होतं. 7 या धावसंख्येवर तो बाद होऊन पॅलमध्ये परतला होता आणि आता मात्र फॉलोअप विकेट जर बघितलं तर गडी बाद होण्याचा क्रम दुसरा फलंदाज नुकताच आकाशच्या रूपाने बाद झालेला आहे 23 या धावसंख्येवर. नए बल्लेबाज अब आए हैं जयेश विशे। गेंदबाजी जो रही थी जयेश की वो बहुत ही बेहतरीन रही थी। डेथ ओवर में 9 रन खर्च किए थे और एक विकेट हासिल की थी उन्होंने, लेकिन अब देखना है कि बल्लेबाजी किस प्रकार की रहेंगी। विकेट के साथ शुरुआत यहाँ पर करते हुए क्रिश, ओवर नंबर 3 की शुरुआत आते ही साथ वहां पर बड़ा धमाका करना चाहते थे बल्लेबाज, लेकिन एक और बहुत ही बेहतरीन गेंद रही है। बल्लेबाज से थोड़ा सा दूर की तरफ रखी थी वहां पर क्रिश ने इस गेंद को, अवे फ्रॉम द बॉडी बड़ा हिट लगाने की कोशिश रही थी। अगदी बरोबर, आडव्या बॅटने खेळण्याचा देखील तिथे प्रयत्न केला गेला होता, लेकिन इस बार सही कनेक्ट किया है और गेंद जा रही मिड विकेट के ऊपर से 6 रन। यावेळी मात्र टायमिंग प्रॉपर आणि चेंडू करतोय हवाई सफर. आपण बघतोय या अतिशय चांगला टायमिंग इथे पाहायला मिळतोय आणि या चेंडू बॅटला लागतो सीमाच्या बाहेर पाहायला मिळतोय षटकार. टाइमिंग बहुत ही बेहतरीन यहाँ पर जयेश द्वारा। मिड विकेट की दिशा में इस बार गेंद को खेल दिया और गेंद आउट ऑफ द पार्क जाती हुई 6 रनों के लिए। इस सिक्सर की मदद से अब तेजी से स्कोर आगे बढ़ता हुआ 29 पर स्कोर। अब यहाँ से जो और रन चाहिए इस मैच को जीतने के लिए 33 रनों की और यहाँ से जरूरत रहेंगी। 33 रन और यहाँ से चाहिए इस मैच को जीतने के लिए।
पहली गेंद पर विकेट हासिल की थी क्रिश ने, लेकिन उसके बाद डॉट और इस बार ये दम दमाता हुआ सिक्सर आया है जयेश के बल्ले से। फिर से बड़ा हिट लेने की कोशिश और इस बार भी विकेट हासिल कर लिया है क्रिश ने। पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हे आपण रिप्लेमध्ये देखील पाहू शकता. मात्र प्रॉपर टायमिंग आणि या मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. बंटी याचं कौतुक करावं लागेल. अगदी सूर मारून त्याने हा झेल पकडलेला आहे. जी बिल्कुल, बहुत बढ़िया विकेट कीपिंग वहां पर बंटी द्वारा। आज बल्लेबाजी भी बहुत ही बेहतरीन रही है बंटी की, और अब विकेटों के पीछे काम भी अच्छा करते हुए एक अच्छा कैच समाप्त किया उन्होंने, और ये दूसरा विकेट हासिल किया है क्रिश ने। अब कहीं ना कहीं यहाँ पर थोड़ा सा लड़खड़ाती हुई नजर आ रही है वफाली टीम। धावसंख्या स्थिर आहे. धावपलीकडे 29-33 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. एका पार्टनरशिपची आवश्यकता आहे. इथे मात्र जय गणेश वाफाले 20 संघाला इथून करावे लागेल. बिल्कुल एक पार्टनरशिप यहाँ पर लगानी होंगी बल्लेबाजों को, और नए बैट्समैन अब आए हैं प्रथमेश विशे। उनतीस पर ये तीसरा विकेट यहाँ गिरा है जयेश के रूप में। प्रथमेश विशे अपने आप को थोड़ा सा चार्जअप करते हुए, तैयार करते हुए बल्लेबाजी के लिए आते ही साथ बड़ा हिट लगाने की कोशिश रही थी। वहां पर ऊंचाई ज्यादा है, लंबाई कम है, गेंद के नीचे वहां पर फिर से क्रिश, और ये तीसरा विकेट हासिल कर लिया है। क्या बात आहे. क्रिश तो छा गई. आपण पाहतोय तिसरी सफलता तो अर्जित करताना, आणि बॅक टू बॅक दुसरा विकेट त्यांनी या षटकामध्ये प्राप्त केला. स्वतः चेंडूपर्यंत पोहोचला होता हे आपण पाहू शकता रिप्लेमध्ये. सुरक्षित हातात जोली पेच करताना कॉट अँड बॉलच्या रूपाने आणखीन एक फलंदाज धराशायी होताना जय गणेश वाफाले बी या संघाचा. बिल्कुल, जिस तरह से सोशल मीडिया पर क्रिश छाए हुए, इसी तरह से एकता ट्रॉफी में यहाँ पर ये क्रिश छाते हुए तीसरा विकेट हासिल किया है उन्होंने, और अब हैट्रिक पर आ चुके हैं क्रिश। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी। विकेट हॅट्रिकवर आपण पाहतोय. आणि तसंही मित्रांनो आज जर बघितलं तर 2 जानेवारी आजच्या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेरेन गॉग इंग्लंडच्या गोलंदाजाने देखील विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती. पाहूया क्रिश विकेट हॅट्रिक पूर्ण करेल का. हॅट्रिक बॉल असणार आहे. येस, विकेट हॅट्रिक पूर्ण. एकता ट्रॉफी या 20-25-26 मधील पहिली विकेट हॅट्रिक क्रिस या गोलंदाजाचे नावे. बिल्कुल, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी, बहुत ही बेहतरीन वहां पर काबिल तारीफ गेंदबाजी रही है क्रिश द्वारा। 3 सफलताएं, 3 विकेट, हैट्रिक वहां पर कंप्लीट की है एकता ट्रॉफी की क्रिश ने। क्या जबरदस्त गेंदबाजी देखने को मिली है इस ओवर में। पूर्णपणे आता घसरगुंडी उडालेली ते वाफाले बी संघाचे क्रिश आणि विकेट हॅट्रिक पूर्ण केलेले आहे. आजचा दिवस आपण बघितला तर 2 जानेवारी हे आपण पाहू शकता. आणि इथे एस्टनच्या मागे पुन्हा एकदा हा दुसरा विकेट प्राप्त केला. त्यानंतर आपण पाहतोय हा दुसरा विकेट प्राप्त केला. त्या अगोदर पहिला विकेट ही पूर्ण हॅट्रिक दाखवली जाते. दुसरा विकेट आणि त्यानंतर हा तिसरा विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट हॅट्रिक पूर्ण करताना आपण पाहतोय क्रिश. तसे मित्रांनो आज 2 जानेवारी आणि आजच्या दिवसाचा विचार केला तर आजच्या दिवशी 2 जानेवारी 1999 मध्ये इंग्लंडचा गोलंदाज डेरेन गॉफ
इक्वेशन एक प्लेअर आपल्याला 30 सर्कलमध्ये ठेवावं लागेल आणि इक्वेशन आता मात्र पाहायला मिळते शेवटच्या एका षटकाचा खेळ शेष आहे आणि शेवटच्या एका षटकामध्ये इथून 25 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडूंनी 25 धावांची आवश्यकता आहे. एक एक्स्ट्रा प्लेअर आपल्याला वर्तुळामध्ये ठेवावं लागेल कारण 4 षटकासाठी आपण जास्त वेळ खर्च केलेला आहे. चार वाजता पहिला चेंडू डिलिव्हर केला गेला होता आणि इथे आपण पाहतोय 4:24 झालेले आहेत म्हणजे आपण 4 षटकांसाठी तब्बल 24 मिनिटांचा वेळ खर्च केलेला आहे. सहा चेंडूंनी 25 धावांची आवश्यकता आहे. तर सामना सुरू करायचा आहे. एक प्लेअर आपल्याला 30 सर्कलमध्ये ठेवावं लागेल कारण आपण जास्त वेळ खर्च केलेला आहे. क्रिश येतोय या स्पर्धेमधील पहिला विकेट हॅट्रिक टेकर गोलंदाज ज्याने विकेट हॅट्रिक पूर्ण केलेलं आहे आणि त्याच्यावर आता मात्र पुन्हा जबाबदारी इथे या शेवटच्या षटकासाठी सोपवली गेलेली आहे. जी बिल्कुल, बहुत बढ़िया गेंदबाजी रही थी. क्रिश की हैट्रिक कंप्लीट की है उन्होंने और एक बार फिर से अब गेंदबाजी के लिए आते हुए लास्ट ओवर में आए हैं गेंदबाजी के लिए.
और लास्ट ओवर में जो रन चाहिए 25 रन चाहिए क्रिश गेंदबाजी की शुरुआत करते हुए। पिछला जो ओवर रहा था क्रिश का वो बहुत ही जबरदस्त रहा था, जिसमें हैट्रिक उन्होंने कंप्लीट की है एकता ट्रॉफी। देखिए समय इतना ज्यादा नहीं लेना है, प्लीज इस बात का ध्यान देना है। धनेश 11 कुक से पहले ही आपका एक एक्स्ट्रा खिलाड़ी 38 सर्कल के अंदर है, इस बात का ध्यान देना होगा। पहली गेंद बहुत ज्यादा ऑफ स्टंप से बाहर की तरफ गेंद को रखी और वाइड गेंद के साथ शुरुआत की है अपनी गेंदबाजी की क्रिश ने। आणि आता मग समीकरण बदलताना आपण पाहतोय शेवटचे 6 चेंडू 24 धावांची आवश्यकता आहे. पंचांशी कुठल्या प्रकारचा वादविवाद करायचा नाही आणि पंचांनी कुठल्या प्रकारचा इशारा देखील करायचा नाही. इथे मात्र ऑन साईडला क्षेत्ररक्षक बनेल प्रेषक त्याच्या हातातून चेंडू निघून जाईल सीमा पार, मौका भी दिया और छक्का भी दिया. जी बिल्कुल कुक्षे संघाकडून भरपूर चुका मजरखान केल्या जात आहेत. जी बिल्कुल वही चीज तो समझ में नहीं आ रही है कि धनेश 11 कुक्से के जो आउटफील्ड के खिलाड़ी है वो क्या कर रहे हैं। हालांकि गेंद जो है कि उनके हाथों पर लग रही है और उसके बाद फिर बाउंड्री के बाहर जा रही है और ये लगातार दूसरी बार ऐसा हुआ है। और अब क्रिश के सामने जो बल्लेबाज है वो हैट्रिक पर आ गए सिक्सर की। अगदी बरोबर, कारण 2 चेंडूमध्ये 2 षटकारांनी या नशिबाची साथ देखील त्याला मिळते. जणू काही नशिबाचा रुमाल घेऊन तो खेळण्यासाठी उतरलेला आहे. लक फॅक्टर तरी की ऑन होताना आपल्याला पाहायला मिळतोय. समय इतना ज्यादा नहीं लेना, तुरंत ही फील्डिंग लगानी है। अब यहाँ से जो समीकरण रहेगा 4 गेंदे और 12 रन। जब इस ओवर की शुरुआत होने जा रही थी सर तो ऐसा लग रहा था कि शायद ये मैच अब वन साइडेड चल रहा है, लेकिन अब ये देखिए यही क्रिकेट है और यही खास करके एकता ट्रॉफी है। 4 गेंदे और 12 रन चाहिए अब यहाँ से इस मैच को जीतने के लिए। पहली वाइड रही, उसके बाद लगातार 2 गेंदों पर 2 सिक्सर आए वहां पर बल्लेबाज द्वारा। आणि म्हणूनच क्रिकेटमध्ये वेल बदलायला वेल लागत नाही. स्विंग अँड मिस यावेळी मात्र चांगल्या चेंडूच्या हाताने आपण पाहतोय सरळ चेंडू निघून जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. कमबॅक करताना क्रिश आपल्याला पाहायला मिळतोय. जी बिल्कुल बहुत बढ़िया गेंद इस बार रही वहां पर क्रिश द्वारा। हल्का सा मूवमेंट मिला है वहां पर क्रिश को और पूरी तरीके से बीट कर दिया है बल्लेबाज डॉट इस बार होते हुए। आता मध्ये 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. समीकरण आता मात्र या सामन्याचं पाहायला मिळतंय. स्विंग अँड मिस पुन्हा एकदा चांगल्या चेंडूच्या हाताने आपण पाहतोय कटरचा चांगला वापर करताना आणि आपण बघितले तर ऑफस्टम चेंडू हा देखील हाताला गेला होता. जी बिल्कुल अच्छी लाइन के ऊपर अब गेंदों को रखते हुए वहां पर क्रिश लगातार अब ये दूसरी डॉट गेंद रही है। 2 चेंडू 12 धावांची आवश्यकता आणि आता मात्र आपण म्हणू शकतोय की पराभवाची छायेत फलंदाजी करणारा संघ. लो फुल टॉस इस बार गेंद रही थी, लेकिन बिल्कुल विकेटों के बीच में इस बार गेंद को रखी थी क्रिश ने और ये एक सिंगल रन आया है इस गेंद के ऊपर। फक्त फॉर्मॅलिटी आता मंजर खान लेफ्ट राहिलेले, कारण 1 चेंडू आणि एका चेंडूमध्ये तब्बल 11 धावांची आवश्यकता आहे. मिशन इज इम्पॉसिबल. जी बिल्कुल जिस तरह से यहाँ पर परफॉर्मेंस रहा है धनेश 11 का वो बहुत ही बेहतरीन रहा है। पहले बल्लेबाजों ने अच्छी बल्लेबाजी की, उसके बाद जो गेंदबाजी रही है वो बहुत ही बेहतरीन गेंदबाजी रही है। पहला मुकाबला अब यहाँ पर समाप्त होता हुआ, एक गेंद बची हुई है इस मैच में, लास्ट गेंद के साथ वहां पर गेंदबाज क्रिश। लेकिन लास्ट गेंद के लिए भी कहीं ना कहीं धनेश 11 कुक्से के जो कैप्टन और खिलाड़ी थोड़ा सा वक्त लेते हुए सफल होकर इस गेंद को खेलने की कोशिश रही थी वहां पर बल्लेबाज द्वारा। और इसी के साथ एकता ट्रॉफी का ये पहला मुकाबला यहां पर समाप्त होता हुआ। शाहिद खान प्रेसिडेंट एकता ट्रॉफी का ये पहला मैच अपने नाम करते हुए धनेश 11 कुक्से। तर मॅन ऑफ द मॅच कडे बोलूया आणि मॅन ऑफ द मॅच ठरलाय मित्रांनो. तसे आज 2 जानेवारी आहे. आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1999 मध्ये इंग्लंडचा गोलंदाज डेरन गॉफ यांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्टमध्ये विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केला होता आणि एकटा ट्रॉफीमध्ये विकेट हॅट्रिक घेणारा क्रिश ठरलाय या सामन्याचा सामनावीर. क्रिश इज द मॅन ऑफ द मॅच. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देणार आहोत.
तो दोस्तों एकता ट्रॉफी जिसे आप तक लेकर आए शाहिद खान द्वारा ये टूर्नामेंट यहाँ पर आयोजित किया गया है। एक बहुत ही बेहतरीन टूर्नामेंट, नए साल का तोहफा क्रिकेट के चाहने वालों के लिए। और ये पहला मैच अभी यहाँ पर समाप्त हुआ है और पहले मैच को अपने नाम कर लिया है धनेश 11 कुकसे ने। बहुत ही बेहतरीन परफॉर्मेंस रहा है धनेश 11 कुकसे का। पहले बल्लेबाजों ने अपना काम किया, उसके बाद जो गेंदबाजी रही है वो बहुत ही बेहतरीन उनकी गेंदबाजी। मैच नंबर 2 की शुरुआत भी अब यहाँ पर होने जा रही है। आइए हमारे बीच में आज के जो मेहमान है सुफियान शेख, साथ ही साथ राफिद भादोड़कर साहब। आइए सुफियान भाई और वसीम शेख, आपको भी हमारे साथ जुड़ जाना है। और नाफिस, आइए सुफियान भाई, राफिद भाई, वसीम भाई और नाफिस। आइए मैन ऑफ द मैच, पहले मैच के खिलाड़ी है क्रिश। आइए सबसे पहले राफिद भाई ये बहुत ही खूबसूरत गिफ्ट टेम्पर यहाँ पर देते हुए, और उसके बाद वसीम भाई के शुभ हाथों से उनके दस्त मुबारक से एक और ये गिफ्ट टेम्पर यहाँ पर दिया जा रहा है। उसके बाद हार्ड हिटिंग बल्लेबाज सुफियान शेख ये एक और गिफ्ट टेम्पर यहाँ पर देते हुए, हमजा खान, शाहिद खान के साहबजादे हमजा खान ये बहुत ही खूबसूरत एक्रिलिक की ट्रॉफी यहाँ पर देते हुए। आइए क्रिश, देखिए जिस तरह से सोशल मीडिया पर छाया हुआ है, क्या क्रिश का गाना सुनोगे? क्रिश आज तो आपने वाकई में बल्लेबाजों को गाना सुना दिया है। बहुत बेहतरीन गेंदबाजी रही है, हैट्रिक कंप्लीट किया है, मैच भी आपने जीता है, पहला मैच खेला है, क्या फीलिंग आ रही है? अच्छा लग रहा है क्योंकि इतनी बड़ी टूर्नामेंट खेलने के बाद तो अच्छा ही लगेगा, क्योंकि टीम का परफॉर्मेंस भी अच्छा हुआ, क्योंकि दोपहर में खेले उधर पहले राउंड पे हार गए, आज इधर परफॉर्मेंस अच्छा हुआ। दोपहर में वहाँ पर पहला मैच हारे, लेकिन शाम के वक्त पहला मैच एकता ट्रॉफी का जीता है। मैन ऑफ द मैच किसको डेडिकेट कर रहे हो? पूरे टीम को और फैमिली को। तो दोस्तों ये थे क्रिश जो मैन ऑफ द मैच बने। आइए अब मैच नंबर 2 की तरफ हम जाते हैं, जहाँ पर हमारे दोनों ही कमेंटर बिल्कुल तैयार है। ठीक, येस, थँक्यू सो मच मजर खान, आणि पुन्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. राज पाटील एक कुकसेचा संघ जिंकले आणि आता दुसरा गावदेवी कुकसे संघ मैदानाच्या आतमध्ये इनफिल्डला क्लिअर केलं. पहिला बॉल कव्हर्सच्या क्षेत्रामध्ये तुम्ही पाहतायत. राज पाटीलने षटकाला सुरुवात केली आणि टायगरच्या सोबतीनं रामला तुम्ही बघतायत.